स्तोत्र संहिता अध्याय 10। हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस? संकटसमयी दृष्टीआड का होतोस? दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो। ज्या क्लुप्त्या ते योजितात त्यातच ते सापडोत। कारण दुर्जन आपल्या मनातील हवेची शेखी मिरवतो। लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानितो। दुर्जन नाक वर करून म्हणतो, तो झडती घेणार नाही। देव नाही असाच त्याच्या सर्व विचारांचा सार। त्याच्या युक्त्या सर्वदा सिद्धीस जातात। तुझे निर्णय त्याच्या अगदी दृष्टीपलीकडे उच्च असे असतात। तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कार टाकितो। तो आपल्या मनात म्हणतो की मी ढळावयाचा नाही, मी पिढ्यानपिढ्याही विपत्तीत पडावयाचा नाही। त्याच्या तोंडी शाप, कपट व जुलूम सदैव आहेत। त्याच्या जिभेवर उपद्रव व दुष्टाई आहेत। गावातील दडण्याच्या ठिकाणी तो दबा धरून बसतो। गुप्तस्थळी तो निरपराध्याचा घात करीतो। त्याचे डोळे लाचारासाठी टपलेले असतात। जाळीत जसा सिंह तसा तो गुप्तस्थळी टपून बसतो। दीनाला आपल्या जाळ्यात ओढितो आणि धरितो। लाचाराचा चुराडा होऊन तो वाकून जातो आणि त्याच्या बळकट पंजात तो सापडतो। तो आपल्या मनात म्हणतो की देवाला विसर पडला आहे, त्याने आपले तोंड लपविले आहे, तो हे कधीच पाहणार नाही। हे परमेश्वरा, उठ। हे देवा, आपला हात उगार। दीनांना विसरू नको। देवाला दुर्जन का तुच्छ मानितो? तू झडती घेणार नाहीस असे तो आपल्या मनात का म्हणतो? तू हे पाहिलेच आहे। उपद्रव व दुःख ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावितोस। लाचार तुझ्यावर हवाला टाकितो। पोरक्यांचा सहाय्यकर्ता तू आहेस। दुर्जनांचा बाहू मोडून टाक। दुष्टाचे दुष्कर्म निःशेष होईपर्यंत त्याचा पिच्छा पुरीव। परमेश्वर युगानुयुग राजा आहे। त्याच्या देशातून राष्ट्रे नष्ट झाली आहेत। हे परमेश्वरा, तू दीनांचा मनोरथ पूर्ण केला आहे। त्यांचे मन तू स्थिर करीतोस। पोरक्यास व पीडितास न्याय मिळावा आणि मातीपासून घडलेल्या मनुष्याने त्यास इतप्पर दहशत घालू नये म्हणून तू त्यांच्याकडे कान देतोस।